आज भारताला स्वतंत्र मिळून 77 वर्ष झालेले आहेत। आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीमुळे जगात वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। अर्धा तास जास्त आपोआपच मिळाला होता ना। रामायण महाभारतापासून छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, काल्यातरीन आदिवासी समाजाचा मोठा इतिहास व पराक्रम असता। निसर्गप्रेमीने आदिवासी समाजाने खेड्यापाड्यापासून 11% आसपास असून आरोग्य व अन्य सेवा देवाच्या नावावर आमिष दाखवून बळजबरी आदिवासीचे धर्मांतरण करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास येण्याच्या वेळी आपल्या निदर्शनास येत आहे। परंतु देशातील पुरातन आदिवासी संस्कृती नष्ट होत असणे, भारतीय संविधान अनुच्छेद 241 अनुसूचित जातीचे माणूस धर्मांतरण करून मूळ संस्कृतीपासून दूर गेला तर अनुसूचित जाती सवलत बंद होते। तथापि कलम 242 अनुसार अनुसूचित जनजातीचे व्यक्तींना धर्मांतरण मूळ संस्कृतीपासून दूर गेला तरी पण त्याने आता लाभ मिळत आहे। माननीय सभापती महोदय, हा जे काही सर्व चाललेलं आहे हे आदिवासी संस्कृतीला सुरुंग लावण्याचे काम हे धर्मांतरमुळे होत असताना दिसत आहे। आदिवासी समाजाचा कोणताही व्यक्ती आपला मूळ धर्म सोडून इतर धर्म स्वीकार केला तर ते व्यक्ती आदिवासी समाजाचा मानला जाऊ नये अशी एक मांग आहे। माननीय सभापती महोदय, अशी शिफारिश पण 17 नोव्हेंबर 1969 रोजी लोकसभाचे संयुक्त संसदीय समितीने केलेली होती। आदिवासी समाज देवाचे मानणारा समाज आहे, संस्कृतीचा समाज आहे। आदिवासी समाजाने मूळ चालीरीती, रूढी, परंपरा, सण, उत्सव, पूजा पद्धती सोडून इतर धर्म स्वीकार केला असेल तर त्याने आता एक मोठा ते माननीय सदस्य निरंजन डावखरेजीने जे विषय मांडला होता, जनजाती सुरक्षा मंचातर्फे महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये एक मोठी मांग आदिवासी समाजातर्फे मांडणी आलेली आहे आणि त्यामध्ये हा त्यांची मांग आहे की जे आदिवासीच्या मूळ धर्म सोडून इतर धर्म स्वीकार करता ते आदिवासीचे धर्म रीतिरिवाजचे पालन करत नाही, संस्कृतीचे पालन करत नाही आणि त्याने कसा ते दोहरे लाभ घ्यायचा ते इथे आदिवासी झाला तर आदिवासीचे जे रिझर्वेशनचे सीट आहे ते पण घेता आणि ते जिथे नवीन ते धर्मामध्ये परिवर्तित करता तिथे जे अल्पसंख्याकचा लाभ आहे ते पण घेता। हे दोन्ही लाभ ते घेत आहे असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे। महाराष्ट्र सरकार याविषयी फार सजग आहे। हा मूळ आदिवासीचे हक्कावर गदा आहे असा चालता राहिला तर मूळ आदिवासी कुठे जाईल? मूळ आदिवासीचे बळजबरीचे धर्म परिवर्तन करून त्याने आमिष दाखवून ते हेल्थच्या आमिष, सुविधाचा आमिष दाखवता, ऍडमिशनचा आमिष दाखवता, लोक पैशाचा आमिष दाखवता आणि ते आपले साधारण आदिवासी माणूस बळी पडता। म्हणून सरकारने यावेळी काही केला पाहिजे असा माननीय सदस्याची मागणी आहे। या विषयावर सरकार गंभीरतेने विचार करत आहे आणि नक्की सरकार यामध्ये काही करणार आहे।